सर, आज उमेदवारी अर्ज दाखल करायला जात आहेत. शक्ती प्रदर्शनासाठी तुमचे सगळे कार्यकर्ते भडकल गेटला जमलेले आहेत. नेमकं माहोल काय आहे आणि संकल्प काय केला सर? खूप चांगलं एक वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त माझे कार्यकर्ता नाही, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणकोणत्या विशिष्ट जातीचे लोक तिथे आलेले आहे. आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की मागच्या 10 वर्षामध्ये ज्याप्रमाणे मी काम केलेले आहे आणि विशेषकर मागच्या 5 वर्षामध्ये एक खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये जे काम केलेले आहे ते लोक संतुष्ट आहे. म्हणून त्या आधारावर ते पुन्हा रस्त्यावर आलेले आहे. माझ्यासोबत ते जाणार आहे फॉर्म भरण्यासाठी. तर माझा विश्वास आहे की यावेळी सुद्धाही मी जिंकणार आहे. पक्षांतर्गत नाराजी आहे अशी सूत्र सांगतायत. काही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहे. मला असं वाटत नाही की हे बातमी कुठून आलेली आहे आणि इतकं बहु काय करण्यात येत आहे. सर्व राजनैतिक पक्षामध्ये काही काही छोटे छोटे इश्यूज असतात. ते इश्यूज बघून माझ्या पार्टीमध्ये काही इश्यूज असेल तर मला असं वाटत नाही की इतके मोठे इश्यूज आहे. कारण काय आहे की एका कॉर्पोरेटरची तक्रार आहे की मला आत लवकर कॅबिनमध्ये बोलवले नाही, हे इश्यू आहे. दुसऱ्याचं हे आहे की माझं नातेवाईकाचं लग्न होतं, मी पत्रिका दिली होती, ते आलं नाही. एकाचं हे आहे की साहेब मी माझ्या एका नातेवाईकाचं दुकानाचं उद्घाटन होतं, त्या पत्रिकेवर तुमचं नाव होतं पण त्याच दिवशी तुम्हाला दिल्लीला जायचं होतं आणि तुम्ही आमचं उद्घाटन केलं नाही. तर असे लहान लहान इश्यूज आहे. याचा अर्थ हे नाही आहे की आमचा विवाद आणि खूप मोठा आहे करके. आणि सगळ्या राजनैतिक पक्षामध्ये असतं. माझ्यामध्ये तर ते कंपॅरेटिव्हली काही नाही आहे. तुमचे प्रतिस्पर्धी खैरे आणि भुमरे म्हणतात की तुम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी नाहीच आहेत. ठीक आहे ना. म्हणजे काय आहे की नाही असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यावर लक्षच देऊ नका, माझ्या बाबतीत बोलूच नका, मी काय काम करतो ते माझ्याकडे बघूच नका. आणि मी काही व्हॅल्यूचं नसेल तर कृपा करून कोणी पत्रकार विचारलं आपल्याला माझ्या बाबतीत तर त्यांना हे सांगा की ते किरकोळ आहे, ते किरकोळ आहे, त्यांना काही देणं घेणं नाही. कोरोनामुळे तुमचं जे कारकीर्द आहे खासदारकीची ती 2 वर्ष वाया गेली आणि त्यामुळे तुम्हाला अजून चांगलं हे मला वाटतं की हे खूप माझ्या जिल्ह्यासाठी हे खूप नुकसानाची हे होती की 2 वर्ष मला 1 रुपयाचाही फंड मिळाला नाही. कारण निवडून आल्यानंतर 2 वर्ष पूर्ण वाया गेली. सगळं लॉकडाऊनमध्ये गेला, लोकसभामध्ये पण बंद होती आणि 1 रुपयाचाही फंड आम्हाला दिल्लीवरून मिळालेलं नाही, जे आमचा हक्काचा होता. मग 3 वर्ष मिळाले काम करण्यासाठी आणि 3 वर्षामध्ये जे काही करता आलं त्याचा सगळं हिशोब मी एका पुस्तिकामध्ये तयार केलेली आहे. ते लवकरच त्याचं विमोचन करून सगळ्या जिल्ह्यामध्ये ते वाटणार आहे. लोकांना पटलं की हो बाबा यांनी चांगलं काम केलेलं आहे तर ते मतदान करतील. आणि नाही माझ्यापेक्षा काही चांगले शिक्षित असेल, काही चांगले मुद्दे उचलणारे असेल तर त्यांना मतदान करा. असं नाही आहे की मी असं म्हणणार नाही. माझ्या आणि खैरे साहेबमध्ये हेच फर्क आहे कि वो कहते हैं कि बस मैं हूँ करके. मैं कहता हूँ कि नहीं साहब, आप भी आइए, हम भी आएंगे, लड़ेंगे. लोकतंत्र है, लोकशाही है, उसके अंदर जो लोगों को पसंद आएगा उसके साथ रहेंगे. खासदार जलील साहेब कधी मंदिर वाचवायला जातात तर कधी टाळ आणि मृदुंग घेऊन ज्यांचे पैसे बुडवलेले आहेत त्याच्यासाठी आंदोलन करतात. तज्ञ म्हणतात की गुड मॅन इन बॅड पार्टी. कसं बघताय सर आपण? काय आहे की कोणतीही पार्टी जे आहे ना ते लोकांवर आधारित असते. मी समजा कोणत्या दुसऱ्या पार्टीमध्ये गेला तर माझा विचार, माझ्या काम करण्याची पद्धत जे आहे ते बदलणार त्या पार्टीमध्ये जाऊन असं नाही आहे. ओवैसी साहेबांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मला हे जबाबदारी दिली की तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष पण व्हा आणि त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे. आणि कधीही मागच्या 5-10 वर्षामध्ये लोकांनी सांगावं की मी कोणत्या जातीय धर्माचा मुद्दा मी काढलेला आहे, कधी नाही मी काढलेला आहे. मी जेव्हा विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत बोलत होतो ते सगळ्यांसाठी होता. माझ्या जिल्ह्यामध्ये राहणारा मी विशेषकर लोक मला काही निवडून आल्यानंतर म्हणायचे की हे MIMचे खासदार आहे, हे मुसलमानांचे खासदार आहे. या जिल्ह्यामध्ये राहणारा सगळे जे लोक आहे, कोणत्या जाती धर्माचे ते असू द्या, ते सगळे लोक माझे होते आणि सगळ्यांसाठी मी काम केलेलं आहे. यावेळेस वंचित सोबत नाही सर, टेन्शन वाढलं? स्वाभाविक आहे की एक मोठा पक्ष ज्याचे लोकांनी खूप मेहनत घेतली होती माझ्या विजयासाठी, ते पक्ष माझ्यासोबत नाही आहे. थोडा फरक तर पडणार आहे पण असं नाही आहे की सगळे लोक माझ्या विरोधात आहे. त्या पक्षातलेही अनेक लोक जे आहे ते माझ्यासोबत आहे आणि मी त्यांचा ऋणी आहे की त्यांच्यामुळेच मी दिल्लीपर्यंत येऊ शकलो होतो. आणि आज अनेक समाजाचे लोक जे आहे तेही माझ्यासोबत जुळलेले आहे.
मग हे आहे ना की कुठेतरी लॉस झाला तर कुठेतरी फायदाही झालेला आहे. 13 मे साठी जलील साहेब सज्ज आहेत. 13 मे साठी सज्ज आहे आणि आपल्याला विनंती आहे आपण 4 जूनसाठी सज्ज राहावे. कारण सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा जे जल्लोष होणार आहे, मागच्या वेळी रमजान होता म्हणून ते करता आलं नाही होता. यावेळी मीडियानेही तयारी ठेवा आणि हे मोठा जल्लोष आपल्याला या शहरामध्ये बघायला मिळणार आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.